नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, सध्या नाखुजाव बेबी माहेरी निघून गेल्यामुळे झोपड्या स्टेमध्ये वांदे झाले आहेत सगळ्यांचेच, जास्त करून किरकिरे काकूंचे। सुनबाई होती तेव्हा नुसत्या जागा मिळेल तिथे लोळत पडलेल्या असायच्या, पण आता ती नाही आहे तर हेल्परच्या जीवावरती किती काय करणार ना। म्हणून काकूंना बिचाऱ्यांना यावं लागते मनाविरुद्ध किचन मध्ये रेसिपी बनवायला। सध्या गेस्ट असल्यामुळे हा तुलतुलीत कुमार एवढा बिझी आहे की त्याला व्लॉग शूट करायला वेळच मिळत नाही। चांगलंच आहे ना, याला व्लॉग शूट करायला मिळत नाही ते, तसं पण याच्या फालतू व्लॉग्स मध्ये कोणाला इंटरेस्ट आहे काय हो मंडळी। नाखुजाव बेबीला जाऊन आता महिना झाला असेल ना। ती तर 20 दिवसाच्या सुट्टीवरती गेली होती आणि नोव्हेंबरच्या लास्ट वीकला परत येणार होती साखरवाल्या काकूंसोबत। मग आता तर अर्धा डिसेंबर देखील संपत आला आहे, पण अजूनपर्यंत नाखुजाव बेबी गेली आहे माहेरी, ती काय परत आलीच नाही। ह्या तुलतुलीत कुमारला वैतागून तर कायमची नाही ना निघून गेली माहेरी। असूही शकते, कारण ह्या विगिनबाई सोबत आयुष्य काढायचं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे। तिचं ह्यासाठी तरी मी नक्कीच कौतुक करेन की तिने या वायझेडला लग्नासाठी हो बोलली। आणि दुसरी शक्यता मला अशी वाटते की नाखुजाव बेबीकडे गुड न्यूज आहे आणि म्हणून ती माहेरी गेली असेल। मागे पाहिलत ना, CEO ची ही गुड न्यूज या लोकांनी डायरेक्ट 7व्या महिन्यातच सांगितली होती। तसंच कायचं असेल, लपवाछपवी करण्यात मायलेक एक नंबरचे लबाड आहेत, लबाड। कोणत्या तरी गेस्टने यांना मोदक द्यायला सांगितले होते व्हेज थालीमध्ये आमरसाऐवजी। काय तर नाटकं करून दाखवत होता, काय तर म्हणे स्पेशल व्हेज थाली आहे, मिनिमम 8 ते 10 थाल्या घेतल्या तरच तुम्हाला मोदक मिळणार, नाहीतर नाही। अरे किरकिड्या, त्यापेक्षा लोक घरी बनवून खातील ना मोदक। 8-10 लोक तरी येतात का रे तुझ्या झोपडा स्टे मध्ये त्या थाल्या घेण्यासाठी? इथे बघा मी कुठे आलोय। अरे आम्ही काय करायचं तू कुठे आलाय ते बघून? वायझेड माणसा, तू कुठेही जा, आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं। किरकिरे काकू तर काय बाबा, काय कपडे घालतात, त्यांचा तो अवतार बघून हसू की रडू समजतच नाही मला। रक्त साकळत असेल ते एवढं टाईट कपडे घालतात त्यामुळे। त्या झोपडा स्टेचा किरकिड्याने नंबर दिला आहे आणि बोलतो हा नंबर खूप सर्क्युलेट झाला आहे, तुम्ही शेअर करा। बघा किरकिड्या, स्वतःच्या तोंडाने तू सांगतोयस की तुझा नंबर शेअर करायला, मग बोलू नको आम्हाला की सारखे कॉलच करतात, आम्हाला मेसेजच करतात। मंडळी, किरकिड्याचा नंबर फेमस करून टाका त्याच्यासारख्या लोकांमध्ये, करत बसू देत मग ह्याच्या झोपडा स्टे मध्ये बुकिंग। तसं पण याला वर खाली करण्याची सर्व्हिस द्यायला खूप आवडते ना, निदान त्या निमित्ताने तरी बिझी राहील हा तुलतुलीत कुमार। एकतर यांच्या झोपडा स्टे मध्ये खरंच कोण येतं राहायला की उगाच काय दाखवायला नसते, म्हणून हे लोक ते सामान स्वतःच गिफ्ट रॅप करतात आणि गेस्टने दिले असं सांगतात, काय माहिती। असं कसं ना, जर ह्याचे व्हिडिओ बघून ह्याचे अंदमंद भक्त त्या झोपडा स्टेला जातात, मग त्यांना व्हिडिओ मध्ये येण्यासाठी का लाज वाटते बरं? कोणीच का बरं या किरकिड्याला व्लॉग शूट करायला देत नाहीत त्यांचे? त्या एका गेस्टने शर्ट पीस आणि साडी दिली होती, तर बोलतो कसा, दाखव शर्ट पीसचा कलर दाखव कोणता आहे। अरे दिसतोय ना त्या किरकिरे काकूंच्या हातामध्ये पांढरा शुभ्र शर्ट पीस दिलाय, ते अजून काय तुला कलर बघायचा आहे त्याचा? ते किनोवाचे पॅकेट आता याने मागवलेत, का तर डाएट करणार आहे तुलतुलीत कुमार। झोपड्या स्टेमुळे त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष नसते असं त्याचं म्हणणं आहे। पण त्या खादाडी कुमारी सोबत इथे तिथे थाल्यांच्या शोधात जेव्हा हा फिरतो तेव्हा याला डाएट नाही आठवत का? तेव्हा तर वकवकल्यासारखा खात सुटलेला असतो हा किरकिडा। आणि काय तर सध्या झोप नाही होत आहे। असं काय करतोस रे रात्रीचा तू जागून की तुझी झोपच होत नाही आहे? 2-2 वाजेपर्यंत जागा राहून काय करत असतोस तू? आता तर नाखुजाव बेबी पण माहेरी निघून गेली आहे, मग झोपत का नाहीस बरं तू? माकड बोलतो। आता माकड काय बोलतो हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मंडळी। तसंच किरकिडा स्वतःचं कौतुक करत होता, काय तर म्हणे झोपडा स्टे हा माझ्यामुळेच सुरू आहे। एक वेळ नाखुजाव बेबी नसली तरी चालेल, एक वेळ मम्मी नसली तरी चालेल, पण मी नसलो ना झोपडा स्टे मध्ये तर पानही नाही हलायचं।
हो का रे किरकिड्या, मग मागे तू आणि नाखुजो बेबी जेव्हा मुंबईला आले होते तेव्हाही तुमच्याकडे बुकिंग सुरू होत्याच ना, त्याचं काय रे? तेव्हा कसं मग ढाई काका, मम्मी आणि मेंगळट सीओ ने सगळं हँडल केलं होतं ते सांग ना जरा. दे त्याचं उत्तर, आम्हाला जाणून घ्यायचंय. तेव्हा कसं काय या लोकांनी मॅनेज केलं होतं? तू तर तिथे सासूबाईंची सेवा करण्यात बिझी होतास. अरे किरकिड्या, जरा तरी ना आयुष्यामध्ये कधीतरी खरं बोलत जा रे. तो देव बघतोय तुझा खोटेपणा सगळा. जेवढं लोकांना फसवतोयस ना त्याच्या दुप्पट तुला देखील कोणतरी एक दिवस नक्कीच चुना लावेल बघ. किरकिड्याला कोणीतरी कॉमेंट केली होती, तुमच्याशिवाय कोकणात आमचं आहे तरी कोण दुसरं. कुठून येतात रे हे लोक, मला तेच समजत नाही. किरकिरे काकू बोलतात काय तर, इकडे या, हे घर तुमचंच आहे. हो का हो किरकिरे काकू, मग फुकट द्या ना लोकांना राहायला, कशाला भरमसाठ चार्जेस लावता? हे घर पण त्या लोकांचंच आहे ना, मग राहू द्या ना फुकट त्यांना. किरकिडा बोलतो, आउट ऑफ स्टेट मधून पण लोक येतात आमच्या पडीक झोपडास्टे मध्ये राहायला. नॉन सबस्क्रायबर्स पण येतात. अरे नॉन सबस्क्रायबर्सला काय माहिती रे तुमचे हे सगळे धंदे. कदाचित त्यांनी तुझ्या नाखुजो बेबीचा खाजवा खाजवीवाला व्हिडिओ नसेल बघितला रे. जर ते लोक ते बघतील ना तो व्हिडिओ, तर ते देखील येणं बंद करतील तुझ्या झोपडा स्टे मध्ये. आणि काय आहे ना, लोक रत्नागिरी फिरायला म्हणून येत असतील आणि रूम नसतील मिळत त्यांना, म्हणून नाईलाज म्हणून येत असतील तुमच्या झोपडा स्टे मध्ये राहायला. 4 शब्द बोलून मी माझं भाषण थांबवतो. त्यावर किरकिरे काकू बोलतात, तू भाषण देत होतास? काय काकू काय, मस्तच कचरा करून टाकला त्या तुलतुलीत कुमारचा. त्याच्या तोंडात मारल्यासारखं झालं, त्यामुळे लगेचच गेला भालूकडे. आम्ही भालूला नाही दाखवलं तर सगळे कॉमेंट करतील की भालू दाखव. अरे कोणाला बघायचंय त्या भालूला? किरकिरे काकूंना दाखवलंस ना त्याचाच सगळं काही आलं रे. किरकिरे काकू आणि त्या भालूंमध्ये काहीच फरक नाही आहे. दोघी जिथे जागा मिळेल तिथे लोळत पडलेल्या असतात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टरला भेट दिली हे टायटल वाचून मला वाटलं की काकूंना बरं बिरं नाही आहे की काय, कारण 2-3 दिवसापासून किरकिड्याचे व्हिडिओ आले नव्हते. बघते तर काय, त्या चिकूला भालूच्या बास्केट मध्ये टाकून घेऊन गेले होते डॉक्टरकडे. त्या बिचाऱ्याच्या खाण्यावरती पण हे लोक लक्ष ठेवून होते, त्यामुळे ह्याच लोकांची नजर लागून तो आजारी पडला असेल. आणि मला असं वाटते किरकिरे काकू आणि किरकिड्याला बघूनच तो घाबरत असेल आणि त्यामुळे त्याने खाणं बंद केलं असेल. ते टी बॅग्स दाखवून बोलतो, जेवढे दिवस राहणार तर फ्री आहे, एक्स्ट्रा मागितले तर त्याचे चार्जेस लावणार. मिल्क पावडरचे पण आम्ही चार्जेस घेणार जर एक्स्ट्रा मागितले तर. तुम्ही जर इथे राहत असाल तर तेवढ्या दिवसाचेच तुम्हाला ते पॅकेट्स देणार आम्ही. अरे किरकिड्या, तू पागल बिगल आहेस का? असा कोणता झोपडा स्टे तुझा सोन्याचा की चांदीचा आहे रे? मला तेच समजत नाही. वायझेड माणसा, 5 स्टारला कधी गेला आहेस का? तिकडे बघ, फ्री मध्ये सगळं रिफिल करून देतात ते लोक. आणि काय रे, कितीसे असे चार्जेस लावणार आहेस त्या बॅगचे? तुझ्यासारखा चिंगूस माणूस ना या पृथ्वीवरती अजून कोण नसेल. एकतर हा किरकिडा ते साबण आणि शॅम्पू पण स्वस्तातले देतो, पण बोलतो काय तर साबण पण एक्स्ट्रा मागितला तर त्याचे देखील चार्ज लावणार. तुम्हीच सांगा हो मंडळी, तो साबण केवढासा एका माणसाला तरी पुरत असेल का? कुठून लोकांकडून पैसा कसा काढायचा ना ते कोणीतरी या किरकिड्याकडून शिकायला हवं. एक तर आधीच याच्या झोपडा स्टे मध्ये पाण्याचे वांदे आहेत, ह्यालाच टँकरवाल्याला बोलवावं लागतं पाणी सोडायला. आणि त्यात बोलतो की शॅम्पू देखील संपतायत. अरे ह्याच्या झोपडा स्टे मध्ये येऊन कोण हेअर वॉश करत असेल? हलकट माणूस प्रत्येक गोष्टीचा नुसता हिशोब सांगत असतो. आता मंडळी, तुम्ही देखील कुठे कुठे फिरायला जात असाल, कधी कोणत्या ओनरने असा तुम्हाला हिशोब सांगितला आहे का की साबण एवढ्याचे आणले, शॅम्पू एवढ्याचे आणले, कोथिंबीर एवढ्याची आणली, दूध एवढ्याचं आणलं, चिकन एवढ्याचं आणलं? पण हा किरकिडा छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा हिशोब सांगत असतो. अरे लोक पैसे देऊनच तुझ्या झोपड्या स्टे मध्ये राहायला येतात ना, मग पैसे काय मोजून दाखवतोयस त्यांना? झेडमार्टचं सामान आणून ते दुकान मांडणं काय चालूच आहे या लोकांचं. अजून मॅगी मसाल्याचं पॅकेट पाहिलं का मंडळी? हे लोक ना टेस्ट येण्यासाठी मॅगी मसाल्याचाच वापर करत असतील. सांगतात काय तर आम्ही मोजकेच मसाले वापरून छान जेवण बनवतो. मागे त्या गेस्टने ॲप्रॉन दिले होते, त्याचं काय झालं काय माहिती. त्या हेल्पर टॉवेल गुंडाळून कशा फिरत असतात यार. डोंगरावरच्या आत्याच्या मुलीने वारली पेंटिंग त्या झोपड्या स्टे वरती काढली होती, तर भव्या बोलली वारली चित्र, तर किरकिडा तिला विचारतो कोण वारली? काय रे तुलतुलीत कुमार, तुला काय बोलायचं रे आता? काल तुलतुलीत कुमार पिवला कुर्ता घालून मिरवत होता.
हे लोक जी पालेभाजी बनवतात ना, ते तर मला असं वाटते शेणामध्ये पाणी मिक्स करून यांनी उकड काढली आहे. खाणाऱ्याची इच्छाच मरून जाईल ती भाजी बघून. रोज आपलं थाल्या 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 नुसत्या थाल्या दाखवत असतो तुलतुलीत कुमार, आणि बोलतो काय तर झोपडा स्टे मध्ये जर तुम्ही येत असाल तर स्विगी झोमॅटो देखील करू शकता. हो रे किरकिड्या, उलट स्विगी झोमॅटो केलेलं परवडेल त्या लोकांना, पण तुझं अनहायजेनिक फूड महाग पडेल त्यांना. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.